दैनंदिन ज्ञानेश्वरी दिनांक 14 जानेवारी सांख्ययोग अध्याय 2 ओवी 121 ते 150 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे ज्ञानदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती देखे अनित्य तिया परी म्हणून तू अव्यरी हा सर्वता संगुण धरी धनुर्धरा यही न व्यत्यंते पुरुषम पुरुषर्षभः समदुःख सुखम धीरम स्वमृत्यत्वाय कल्पते. हे विषय जया ते नाकळीते तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवेची नासतो विद्येतो भावो ना भावो विद्यते सत उभयोरपि दृष्टून सत्तन्ययोस्तो दर्शभी. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखिती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत तेच तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होणे मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे कीजे की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेच्या आईनी करीती दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जसे की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट तेत उडे ते फलकट जाणो आले तेसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहज सांडवले मग तत्वता उरले ज्ञानियांसी म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षो दोहीही देखिला असे अविनाशी तू तद्दिद्दी येन सर्वमिदं ततं विनाशम व्यवसाय न कश्चित कर्तुम हरते. देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो दयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण अकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्मशयाती तू तया केलियाही घातू कया नोहे. अनंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिन अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युस्तो भारतः. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू वाजून जावे पंडुकुमरा. य एनं वेत्ति हत्तारं यस्य न मन्यते हतं उभो तो न विजानीतो नायम हन्ति न हन्यते. तू धरीन देहाभिनाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणतू आसी तर अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वदिता तू नव्हेसी हे वद्य नवती. न जायते मृते कदा चिन्नाय भूत्वा भविता वान भूय अजो नित्य शाश्वतयो पुराणो हन्यते हन्यमान शरीरे वेदा विनाशिनं नित्य येन मज्जम व्ययम् कथं स पुरुषं पार्थ क घातयति हंतिकम. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नेसीची साच आपजे मग चेवून या पाहिजे तव काही नाही तैसी हे जान माया तू भ्रमतू आहासी वाया शस्त्रे हानितली छाया जैसी आगीन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेत बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानु नाही नासला तयासवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपेसे स्वरूपीची तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्य ज्ञानी संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेळीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयाति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष एव च नित्य सर्वगतं स्थाणुरचलोऽयं सनातनः. हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू म्हणून शस्त्रादी किछेदू न घडेया हा प्रळोदय के नाप्लवे अग्निदाहो न संभवे एत महाशोषुन प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदधितू परिपूर्ण हा. अव्यक्तो यम चिंतोय यम विकार्य यमुच्यते तस्मादेवं विदितेन नानुशोचिर्मुहर्षि. हा तर्काची या दिठी गोचर नो हे किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे
हा सदा दुर्लभो मना आपुनो हे साधना निस्सिमो अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रया रहितू अनादि अविकृतू व्यक्तिसी अतितू सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मको देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे विषय आहेत तरी कसे. जसा मृगजलाचा आभास किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो तसे हे विषय क्षणभंगूर आहेत. याकरता धनुर्धरा तू त्यांचा त्याग कर आणि त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस. जो विषय मोहित होत नाही त्यास सुखदुःख प्राप्त होत नाही आणि त्यास गर्भवासही भोगावा लागत नाही. इंद्रियांच्या विषयातून ज्याचे मन सुटले आहे तो पूर्ण ब्रह्मरूप आहेस असे जाणावे. आता अर्जुना तुला मी आणखी एक गोष्ट सांगतो ती एक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या देहादी प्रपंचामध्ये चैतन्य सर्वत्र गुप्त रूपाने आहे. तत्व सांगणारे संत ते ओळखून त्याचा स्वीकार करतात. दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते. पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो अथवा चतुर लोक हिंकस सोने अग्नीत घालून शुद्ध करून घेतात, अथवा कौशल्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे लोणी दृष्टीस पडते, किंवा एकच झालेला भुसा व धान्य ओपनले असता धान्य जाग्यावर राहते व फोलकट उडून जाते असे दिसते, त्याप्रमाणे विचार केला की ज्याचा निराश होतो असा प्रपंच ज्ञानी पुरुष सहज टाकून देतात. मग त्यास एक ब्रह्मतत्वच उरते. म्हणून ज्यांनी दोहोमधील सार ओळखले त्यांचा अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. सारासार विचार केला असता त्यातील भ्रमात्मक ते असार आहे आणि स्वभावताच जे नित्य आहे ते सार आहे असे समज. हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहेत याला नाम वर्ण आकार अशी काही चिन्हे नाहीत. जो शाश्वत व सर्व व्यापी असून जन्ममरण रहित आहे त्याचा विचार केला की केव्हाही घात होत नाही. आणि जे शरीर आहे ते स्वभावताच नाशवंत आहे. म्हणून अर्जुना तू लढावेस हेच योग्य आहेस. तू देहाभिमान धरून देहाकडे दृष्टी ठेवून मी मारणारा व हे मारणारे असे भ्रमाने म्हणत आहेस. पार्था तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वतः विचार करशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जातील असेही नाहीस. ज्याप्रमाणे जे स्वप्नात पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते, पण मग जागे होऊन पाहावे तो काहीच नसते. त्याप्रमाणे ही माया आहे असे समज. तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे सावलीला शस्त्राने मारल्यास अंगाला घाव लागत नाही, किंवा भरलेला घडा पालथा झाला किंवा त्यातील सूर्यबिंब नाहीसे झाले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो, किंवा आकाश ज्याप्रमाणे माठाच्या आकारासारखे झाले दिसते पण तो माठ फुटल्यावर ते सहजच आपल्या मूळ रूपाने राहते, त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ शरीराचा नाश होत नाही. म्हणून हे बाबा तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. हा आत्मा अनादी शाश्वत उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांच्या मदतीने घात होत नाही. हा आत्मा प्रलय काळाच्या पाण्याने बुडत नाही, अग्नीने जळणे संभवत नाही, येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव चालत नाही. अर्जुना हा नित्य स्थिर शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे. अर्जुना हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही. याच्या भेटीसाठी ध्यान उत्कंठित झाले असते. हा नेहमी मनाला दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणार आहे. अर्जुना हा पुरुषोत्तम अनंत आहे. हा 3 गुणांनी रहित आकाराच्या पलीकडचा अनादी विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे. अर्जुना हा असा आहे हे जाणून घे. हा सकलात्मक आहे असे हे ओळख. मग तुझा हा सगळा शोक आपोआप नाहीसा होईल. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.